मला नाही, ते आपले स्टार चांगले होते सगळ्यांचे, पण हा जर ट्रेनच्या इकडे ट्रॅक वरती आला असता तर हजारो लोकांचे जीव गेले असते। लेकिन आपका आंसर ये है कि आपका जिम्मेदार इंसान कौन है ना सर, इसमें जिम्मेदार इंसान इसमें है कौन? बताता डिटेल में बताता पूरा, कभी सब डिटेल में बताता। कभी 2 मिनट रुक तो जाइए ना, पहले बताता बताइए सर, क्या मैं इंतजार में हूँ। आप रुकिए आज आपण इन ऑर्बिटच्या समोरील जो ट्रॅक आहे ट्रेनचा तिकडे उभे आहोत सर्व, आणि इकडे अधिकारी कर्मचारी सगळे आलेले आहेत, पण सगळ्यांचं उत्तर एकच आहे की मी याच्यामध्ये जबाबदार नाही। आज वाशी रेल्वे स्टेशनच्या इकडे होल्डिंग आहे प्रायमरवाल्यांची, ती जोरदार पावसाच्या हवेने वादळाने ती निखळून खाली पडलेली आहे, पण इथे सेफ्टी काहीच नाही आहे। आणि इथे आम्ही आलेलो आहे, नशीब की आज वर्किंग डे नाही आहे, नाहीतर जशी घाटकोपरला दुर्घटना झालेली आहे तशी आज इथे कोणीतरी मृत्युमुखी पडून आपल्याला हे झालं सर। इकडे रेल्वेने कमर्शियल होल्डिंग लावलेली आहे, पण या कमर्शियलच्या ह्याच्यावर गरज काय एवढ्या ट्रॅकच्या जवळ लावायची रेल्वेला? आज रेल्वेच्या दिशेने सुद्धा रेल्वेवर सुद्धा कोसळू शकते अशी होल्डिंग जवळ। आणि आता आमच्याबरोबर नीरज झा तुमच्या पोस्टिंग आहे CCI कमर्शियल होल्डिंग, कमर्शियलवाले जे आहे पण त्यांनी पण परमिशन तुम्ही दिली आहे ना? परमिशन वरनं दिलेली आहे, यांना पण माहीत नाही की ती परमिशन प्रत्यक्ष क्षणी ते आलेले आहेत, बघितलेले पाणी, पण जो पायनरचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी बांधलं आहे इकडे कोणी अवेलेबल नाही आहे, कुठले नॉर्म्स नाही, आणि जे वर काम करतात ते त्यांच्याकडे सेफ्टी काहीच नाही आहे। आणि अशा पद्धतीने हा अपघात होण्याचा मोठा चान्स आहे। तरी मी रेल्वे प्रशासनांना विनंती करू इच्छितो की जेवढे ट्रॅकच्या लगत आपले होल्डिंग आहे ते कॅन्सल करण्यात यावे आणि लोकांच्या जीवाची पर्वा करावी, आज तेवढा मी हे करू शकतो।